श्री स्वामी समर्थ. मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी माधुरी जालन्याची. तसं बघायला गेलं तर मी फक्त 2 महिन्यापासून स्वामीच्या सेवेत आले होते. याच्या अगोदर स्वामी काय आहेत कसे आहेत हे मला फक्त थोडीफार माहिती होती, पण मी यूट्यूबवर स्वामींचे अनुभव माहिती वगैरे पाहिल्याच्या नंतर मला आवड निर्माण झाली आणि मी केंद्रात जाण्यास सुरुवात केली. केंद्रात जायला फक्त 1च महिना झाला असेल आणि 1 महिन्यातच मला स्वामींनी खूप मोठा चमत्कार दाखवला. तर त्या दिवशी सर्व पितृ अमावस्या होती आणि अमावस्या असल्यामुळे मग मी घरातले सगळं कामं वगैरे केले. आमच्या घरी पितृ होते आणि पितरांचं सर्व केले. त्या दिवशी आमच्या घरी पाहुणे देखील आले होते पितराचं जेवण करायला. असं सर्व झाल्याच्या नंतर तो दिवस माझा चांगला गेला आणि सगळे पाहुणे वगैरे गेल्याच्या नंतर मला त्या दिवशी थोडासा थकवा आला होता. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी रात्री लवकर झोपण्याचं ठरवलं आणि लवकर झोपल्याच्या नंतर आम्ही सर्व दमल्यामुळं मग रात्रीचं लवकर झोपलो होतो. मला 2 मुलं आणि आम्ही दोघं नवरा बायको आहोत. तर त्या दिवशी मला चांगली गाढ झोप लागली होती, पण 2-2:30च्या सुमारास मला कसली तरी चाहूल लागली आणि मला जाग आल्याच्या नंतर मी बघितलं तर हळूच माझ्या रूमच्या बाहेर आले आणि बघितलं तर आमच्या घरामध्ये एक चोर शिरला होता आणि तो खूप मोठा धिप्पाड होता, भोलं मोठं शरीर आणि तो काळा कुट्ट होता. मी त्या चोराला पाहिलं आणि मला खूप भीती वाटली. मी त्याला पाहिल्याच्या नंतर त्याने देखील मला पाहिलं आणि तो त्याच्या बाकीच्या साथीदारांना म्हटला की ओ लोक उधर सो रहे आणि ते सगळं 4 जण आमच्या रूममध्ये आले. रूममध्ये आल्याच्या नंतर आम्हाला खूप भीती वाटली आणि त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने आरडण्याच्या आवाजाने माझे मिस्टर आणि माझी दोन्ही मुलं जागी झाली. माझी मुले त्या अक्षरशः थरथर कापत होती आणि त्यांनी माझ्या मिस्टरांच्या गळ्याला चाकू लावला आणि सांगितलं की जे काही घरात सामान असेल ते सर्व दे आणि त्यांनी कपाटाची चावी मागितली. कपाटाची चावी मागितल्याच्या नंतर मग मी कपाटाची चावी दिली आणि माझ्या मुलांना हळूच सांगितलं की घाबरू नका, स्वामी आपल्याबरोबर आहे. तुम्ही मनातली मनात स्वामींचा जप करा. माझी दोन्ही मुलं मनातली मनात स्वामींचा जप करत होती आणि त्यांनी एकाने माझ्या नवऱ्याच्या गळ्याला चाकू लावला होता आणि बाकीचे 2 माझ्या मुलांच्या जवळ होते आणि एक कपाटामधलं सामान काढत होता. तर मला खूप भीती वाटत होती. त्याने आमच्या कपाटातलं सर्व सामान काढलं आणि मला सांगितलं की तुझ्या अंगावरचे देखील दागिने जे असतील ते काढ. तर मी माझ्या गळ्यातले आणि कानातले काढले. तर त्यावेळेस ते चोर म्हटलं की तुझ्या गळ्यातले जे मंगळसूत्र आहे ते राहू दे, बाकीचे सगळे दागिने दे, तू आम्हाला बहिणीसारखी आहेस. मी त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला तर तो व्यक्ती म्हटला माझा चेहरा बघू नकोस आणि जर माझ्याकडं मला ओळखलंच आणि माझ्या विरोधात जर तू पोलिसांमध्ये तक्रार केली तर आम्ही तुला सोडणार नाही. आणि त्यावेळेस मात्र आमच्या घरातलं जेवढंच मौल्यवान वस्तू होत्या तेवढं मात्र चोरीला गेल्या. ते माझ्या नशिबातच नव्हतं असं म्हणावं लागेल. पण त्या दिवशी त्या चोरांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची इजा केली नाही किंवा हाणमार देखील केली नाही. याचेच मी आभार मानले. कारण काही ठिकाणी जर चोऱ्या झाल्या तर आपण पाहत असतो की ते दरोडेखोर येऊन आपल्याला खूप मारहाण करतात. घरातलं तर सामान आपलं जातच, पण बाकीच्या घरातल्या व्यक्तींना देखील ते खूप मानतात. मी त्या दिवशी मनात एवढंच सांगितलं की हे माझ्या नशिबातच नव्हतं, त्याच्यामुळे हे सर्व गेलं. पण माझ्या घरातल्यांना कोणालाही विजा न करता माझ्या कुटुंबियांचं तुम्ही संरक्षण केलं, त्याच्यामुळे मी स्वामींचे खूप आभार मानले. अशक्य ही शक्य करतात स्वामी. भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.